नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि नवीन वर्षाचा नवीन ब्लॉग. आतापासून ब्लॉगला सुरुवात करतो मी. ऍक्च्युली भूक लागली, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि काहीतरी क्रेविंग्स बाहेरचं खायची असते, पण त्यावेळी मी घरी काहीतरी बनवतोय. ते बघा, थोडासा जळलाय वरतून, पण बेसनचा पोळा काढतोय, तर बेसनचा चिला असं म्हणतात हिंदीमध्ये, ते करतोय. पहिल्यांदा ट्राय केलंय, टेस्टी गेलं. इकडे मस्त मिश्रण, कांदा टमाटर सगळं टाकले. बघूया कसं लागतंय ते. सो आता पलटी करूया आपण. गजब बेइज्जती है. तरी पण परफेक्ट झालंय बघा बाजूने. फर्स्ट टाइम ट्राय केलं. अरे वा वा वा. शिजलं नाही ते अजून. जाड नाही टाकायचं, एवढं जाड टाकलंय. मधुरीला आवडणार नाही, कारण तिला माहिती नाही. एवढं जाड तुझ्यासाठी हे एवढी मेहनत केली आणि खाल्लं नाहीये तिने, पण मला आवडेल खायला स्वतःच केलेलं. रोज करून का. काय लागतं यार, काय लागतंय. मस्त लागतं, एकदम भारी. पीस खाल्ला नंबर 1. ते बघ, दिसलं कच्चं राहते. एक राहिले आपल्याला. एक पातळ करूया. हे पातळ कर म्हणजे ते मी खाणार. हमारे मतलब आपको मत सिखा. चल नेक्स्ट डे. आता आलो सेंट्रल पार्कला. हा लिजेंड आहे, ऍक्च्युली चांगला खेळतो आपला प्रवीण भाई, पण हा झंड आहे. ऍक्च्युली याला बॅडमिंटन आणि क्रिकेट मध्ये फरक नाही कळाला अजून. चला आता आम्ही खेळतो, तिकडे पण मुलं खेळतात. ते सेंटर पार्कला आलं. एक्शन. 32. मारू की नको मारू, मारू की नको. 57. आणि फायनली हरलेला आहे. बघितलं ना कसा खेळतोय. क्रिकेट खेळतो का बॅडमिंटन खेळतोय. आणि घरी आले काय चाललंय. मोदक केले कालचे राहिलेले. मोदक करते माधुरी. इकडे बघा सारण केलंय मस्त असं. भरपूर दिवसांनी मोदक खायला मिळणार आहेत. इकडे बघा मोदक तयार आहेत ऑलरेडी. बनवायला लागली मी सकाळी. जेवण झालेलं आहे, मजबूत जेवलोय आणि आता मोदक खातोय. The next day. 9 वाजलेत संडेचे. अजून झोपेत आहे माधुरी. गुड मॉर्निंग माधुरी. चला आता गरम पाणी पिऊया, फ्रेश होऊया. आज ऍक्च्युली आम्हाला मिसळ खायचा प्लॅन आहे. सो बघूया, लेट्स सी. आम्हाला घाटकोपरला पण दुपारी जायचंय ताईकडे. आणि आता आलेलं आहे कळंबोलीला, रोडपालीला. इकडे बघा गर्दी किती आहे, भरपूर गर्दी आहे. चला मिसळ खाऊया, बघूया. चटकदार कोल्हापुरी मिसळ आहे. आणि इकडे मिसळ आलेली आहे बघा, ही कोल्हापुरी मिसळ आहे. माधुरी ट्राय करते फर्स्ट टाइम. काय गर्दी आहे ना इथे, गर्दी बघा मजबूत झाली. पोहे पण मिळतात इकडे. घरगुती घरात बनवते ना. हा तशी आहे. तिकडे तर अजिबातच नाही. काय बोलते तुला. कट त्यांच्यात कट घ्यायचा का, थोडासा कट घेऊ. तिकड नाही लागली. नुसती खाल्ली तू तिकड लागेल ना. आता मी ट्राय करतोय, नुसती खाऊन बघतो पहिला कशी लागते. घरगुती बारीक शेव पाहिजे, बारीक शेव लागते आणि तिकट नंतर लागते. खाताना लागत नाही, नंतर लागते. कट घेऊन बघूया आपण. मला तर तिकड लागलेच नाही आणि एकदम घरगुती, एकदमच घरगुती मिसळ. आमची मोठ्या देवीची काकाची मिसळ हॉटेल सारखी मिसळ, मस्त. मोठा स्टील नंबर 1. आणि इकडे पॅटीस पण होत आहेत. आणि वडापाव मागवत आहे. वडापाव आणि सिंगल वडा उसळ. आणि आता तर्री वडा उसळ. वडा उसळ मागवलाय माधुरीने. एक सिंगल वडापाव मागवलाय. मी ट्राय करते. इट्स गुड. माधुरीला फायनली आवडली वडा उसळ. आणि आता वडापाव ट्राय कर एकदा नुसता. वडापाव थोडं टेम्पटिंग वाटतं रे एकदम. वडाचीच मजा आहे वडा उसळमध्ये पण. नुसतेच काढलेत त्याने. अजून गर्दी बघा, मजबूत गर्दी आहे.
आहे वडापाव. क्लास आहे. अरे वा, एक नंबर. नॉर्मल वडापाव आहे. मी चटणी नाही घातली कारण आम्हाला नुसता रॉ वडापाव टेस्ट करायचा होता. वडापावची भाजीच एक नंबर आहे. आवडेल तुला. चाला, वडा आवडला म्हणून पुन्हा एकदा वडा घेतलाय आणि पॅटीस पण घेतला. पॅटीस कसं आहे? मस्त आहे ना, सगळंच भारी. वडा मला जास्त आवडला. आता आम्ही आलोय खांदेश्वर गार्डनला इथे शूट करायला. कपल बसले त्यामुळे शूट नाही घेत आम्ही. कपल भरपूर जण बसले तिकडे. A few minutes later. शूट झालेला आहे आणि माधुरी इकडे बसलेली आहे आता. आणि कचरा बघा इकडे लोकांनी कसा केला. राग आलाय तिला एका माणसाचा, कारण त्याने वयस्कर असून कचरा टाकून गेलाय पाण्यात. नुसती अक्कल वाढली यांची, मोठे झालेत फक्त. यांना फक्त दुसऱ्यांनी पाया पडल्या पाहिजे त्यांच्या 4 वेळा दिवसात ना बस. आणि त्याने बाकी यांना अक्कल नाहीये की आपण वयाने मोठे आहेत, आपण जसं वागणार तशी लहान मुलं वागणार मग वगैरे म्हणून कचरा टाकून गेला पाण्यात. आणि बोलतात बरं आपला भारत सुंदर भारत. आणि इकडे पण बघा कचरा कसा केलाय. पिशव्या वगैरे बघा इकडे हे टाकले. आईस्क्रीम खाऊन कुणी टाकले बधीरने. मोठा माणूस आहे तू वयाने, कसं वागलं पाहिजे. त्याने बॉक्स पण तिकडे फेकला ना. तुम्हाला फक्त मान घ्यायला मोठी माणसं दाखव म्हणायची. कुठे फेकला ते तिथे खाली इकडे ना. मी इथे शूट करत होतो आणि इकडे त्यांनी फेकला. आम्ही त्यांना बोललो, काय बोलले नाहीत कारण त्यांना बोलायला काही जागाच उरली नाही त्यांना. इकडे बघा बॉक्स. हा बॉक्स आहे का रे? हा बॉक्स इकडे कचऱ्याच्या डब्यात टाकता येत नव्हता. नॉनसेन्सला बघ, पिशवी इथे टाकली आणि ते भाज्या वगैरे टाकल्या. तर ठीक आहे, चल तू भाज्या ठीक आहे टाकल्यास. पिशव्या प्लास्टिकचं सगळं टाकलं रे यांनी. काय कचरा केलाय लोकांनी. आणि नंतर बोलायचं आपला भारत काय. भाजी काढली, भाजी टाकली आणि नंतर पिशवी बॅगेत राहिलेली ती पिशवी काढून पण त्याने टाकली. नागरी शास्त्र मला वाटतं यांना लहानपणापासून ते 10वी पर्यंत शिकवलं पाहिजे कंटिन्यू. काय बोलते झाले नुसते वयाने वाढलेत. वयाची अक्कल नाही. नुसते दिवसात यांच्या 4 वेळा पाया पडायचं आणि हे आशीर्वाद देणार आपल्याला. आता माझी सटकली. ते देणार आशीर्वाद. इथे बघा काय काय बॉटल, सिगरेटचा बॉक्स. म्हणजे एवढे अशिक्षित घरात पण असे थुकतात का आणि असेच कचरा टाकतात का. आम्ही आणली भाकरी पण आम्ही आमचा कचरा घेऊन चाललो. आमची याच्यातून आम्ही भाकरी आणलेली शूट साठी, पण ते आम्ही कचरा व्यवस्थित घेऊन चाललो. स्वतःने जरी ठरवलं प्रत्येकाने की कचरा नाही करायचा, नका ना दुनिया. इंडिया कधी सुधारला असता. स्वतःला तरी ठरवू शकता ना रे, नको इथे टाकायला, अरे डस्टबिन आहे. सेकंड शॉट आम्ही स्वराज हॉटेलला आलोय आणि इकडे घेतोय शूटचा सेकंड पार्ट. आणि मस्त माधुरी 20 मिनिटं आल्या रील्स बघते. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आता मला बदनाम करायलाच तुला काय नाही, कारण ती 20 मिनिटं झालं रील्स बघते आणि मी इथे व्लॉग करतोय, एकटा एडिट करतोय. तेव्हा आपण दोघं माधुरी इकडे सायकल साफ करते, कारण आमचं एसीचं काम होतं ना, डायरेक्ट पाणी ना सायकलीवरतीच पडलं सगळं, म्हणजे जेवढं पाणी होतं. आता आम्ही निघतोय घाटकोपरसाठी आणि आता निघतोय घाटकोपरला. जाय कुठे निघायचं, पंत काय भटवाडीमध्ये. सो तिकडे चाललोय आम्ही. चला डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. भूक लागली तर बघू काय थोडंसं ज्यूस वगैरे पिऊ आणि निघू फटाफट. चलो. मला तर भूक लागले, पाणी पियाले मी मस्त भरपूर. गणपती बाप्पा मोरया. तर म्हणजे हा व्लॉग इथे संपूया आणि नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे भटवाडीतली केलेली आम्ही मजा. सो स्टे ट्यून्ड गाईज आणि व्लॉग पाहत राहा. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया लवकरच.